अरे पण स्वतःच्या वडिलांचं पहिलं वर्ष श्राद्ध करायला तू नाही का म्हणतोयस? त्यांच्या मृत्यूचा सूड घेतल्या बिगर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. माझ्या मृत्यूचा सूड घे, माझ्या मृत्यूचा सूड घे असं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं. अरे दादू, विसरलास का? त्यांच्या दहाव्याला त्यांच्या पिंडाला कावळा शिवलाच नव्हता. तेव्हा आपण दोघं बी बोललो होतो तुमच्या मृत्यूचा आम्ही सूड घेऊ म्हणून. तरी बी कावळा शिवला नाही ते नाहीच. आठवतंय? आठवतंय समजा. शेवटी दरबाचा कावळा करून पिंडाला लावावा लागला होता. का लागला होता? का लागला होता? कारण त्यांना फक्त आश्वासन नको होतं, त्यांना कृती हवी होती. अस्मिताला संपवल्याशिवाय बाबांचं वर्ष श्राद्ध होणार नाही. राधा, तुझ्याकडे आनंदचा फोटो नाहीये, त्यामुळे त्याचं स्केच बनव. आय मीन त्याचं चित्र काढून आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि त्यासाठी तुला आमच्या सोबत मुंबईला यावं लागेल. मुंबईला? मी कशी येऊ मुंबईला? नाही नाही, आनंदरावांनी मला बजावून सांगितलं होतं इथेच थांबायला. मी इथंच थांबणार. आनंदराव इथं आले आणि मी तिथं गेले तर चुकामुक होईल ना. नाही नाही, मी नाही येणार मुंबईला. राधा, अगं असा विचार करून कसं चालेल? तू मुंबईला आल्याशिवाय आनंद नाही सापडणार. तुला आमच्या सोबत यावं लागेल. नाही, अहो कशी येऊ मी? काका, तुम्ही तरी सांगा यासनी. आनंदराव इथं आले तर? राधा, त्या म्हणतात ते बरोबर. आनंद जर मुंबईत सापडला तर त्याला तूच ओळखू शकतेस. हे लोक त्याला कसं ओळखणार? म्हणून तुला जायला पाहिजे. आणि तो जर इथे आला ना तर आम्ही यांना फोन करू, नाही तर असं करू त्यालाच तिकडे पाठवून देऊ. हे बघ राधा, तुझी काळजी मला कळते. एक काम करते, मी माझ्या एका सहकार्याला इथं देवळात थांबायला सांगते, मग चालेल? अहो ताईसाहेब, तुम्ही कशाला तुमच्या माणसाला त्रास देताय? हवं तर मी लक्ष ठेवेन, आणि मला वेळ नसेल तेव्हा मी माझ्या विश्वासातल्या माणसांना लक्ष ठेवायला सांगेन. गुड. मग मी माझ्या सहकार्यांना फोन करून इथं बोलवत नाही. आणि गरज लागली ना तर आम्ही दोघं आहोत ना. जा तू मुंबईला. कल्याण, मग तुझी प्रतीक्षा संपू दे, तुझा शोध पूर्ण होऊ दे, आणि तुझा आनंद तुला लवकरात लवकर मिळू दे. अस्मिता, आनंद सापडला ना की त्या दोघांना इथेच घेऊन ये. आपण इथेच तिथं लग्न लावू. आम्ही दोघं तुझं कन्यादान करू आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देऊ. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.